तात्या खरातवर अजून एक गंभीर गुन्हा दाखल झालाय. त्याचे काळे धंदे, मुलींवर अत्याचार तर गेली अनेक वर्षांपासून सुरूच होते हे या तक्रारीमधून समजते. तरी एक महिला काय म्हणते ते बघा. मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे, तुझा घटस्फोट हा लिखित आहे, तू मागील जन्माची अप्सरा आहे, मी भविष्य जाणतो, माझ्या नशिबात 2 विवाह आहेत, तू माझ्याशी विवाह कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेल. अशा शब्दांनी कॅप्टन अशोक खरातनं मला मिठीत घेतले. मी त्याला विरोध केला, दूर ढकलले आणि म्हटले, तुमचा विवाह तर झाला आहे, तुम्हाला मुले आहेत हे शक्य नाही. पण तो माणूस अजिबात थांबला नाही. मुलांच्या भविष्याच्या नावाखाली त्याने पुन्हा मला फोन करून बोलवले. मी एकटीच त्यांच्या त्या कार्यालयात गेल्यावर त्यानं पुन्हा माझ्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याचा आवाज माझ्या कानात घुसला, मीच तुझ्याशी विवाह करणार आहे, तुझ्या मुलांचा सांभाळ करणार आहे, तुला चांगले भविष्य बघायचे असेल तर माझे ऐकावेच लागेल, माझे ऐकले नाही तर तुझ्यावर कोप होईल, त्यामुळे मी सांगतो तो विधी कर. आणखीन धक्कादायक बाब म्हणजे 2027 मध्ये त्यांनी मला स्वतःसोबत लग्न करण्याचे आश्वासन सुद्धा दिले. धार्मिक विधीच्या नावाखाली त्यानं माझ्या मनाविरुद्ध पदार्थ मंतरलेले पाणी दिले आणि माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने माझ्या मनात माझ्या आणि माझ्या मुलांच्या भविष्यासंदर्भात भीती पेरली. भीतीमुळे मी त्या घटनेबाबत कुणालाही कधीच काहीच सांगितले नाही. वारंवार माझ्यासोबत असेच अत्याचार होत असल्याने काही दिवसांनी प्रेग्नेन्सी टेस्टवरून मला समजले की मी आता गर्भवती आहे. मी हे सांगण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेली तेव्हा त्यांनी माझ्या समोरच काही गोळ्या मला खायला दिल्या. त्यानंतर माझं ब्लिडिंग सुरू झाले आणि माझा गर्भपात झाला. आता पुढे या महिलासोबत काय झाले, तिच्याकडे OTP त्या भोंदूने का मागितला, तिची आणि त्या भोंदूची भेट कधी, कशी आणि कुठे झाली, हे सगळं आपण एका स्टोरीच्या माध्यमातून बघूया. 2013चे ते वर्ष होतं. एक साधी सुशिक्षित मुलगी तिच्या आयुष्याच्या नव्या टप्प्यावर उभी होती. डोळ्यांत संसाराची स्वप्न आणि मनात थोडीशी भीती. तिचे आईवडील तिच्या लग्नासाठी स्थळ बघत होते, पण मुलीच्या मनासारखं स्थळ काही जमत नव्हतं. प्रत्येक स्थळात काही ना काही कमीच वाटत होती आणि त्यामुळे तिचं लग्न जमत नव्हतं. अशाच वेळी तिला नाशिकमधून एक स्थळ आलं आणि ते स्थळ तिला मनापासून खूपच जास्त आवडलं. मुलगा चांगला होता, घरदार व्यवस्थित होतं, पण तरीही तिच्या आईवडिलांच्या मनात एकच प्रश्न सतत घोंगावत होता. मुलीचं शहरात लग्न झालं तर त्यांचा संसार खरंच सुखाचा होईल का? या काळजीतच त्यांच्या ओळखीतील लोकांनी त्यांना एक सल्ला दिला. कॅनडा कॉर्नरला एक मोठे ज्योतिषी आहेत नाशिकमध्ये, कॅप्टन अशोक कुमार खरात नाव आहे. ते चेहरा पाहून भविष्य सांगतात. एकदा त्यांना जाऊन भेटा. आणि त्या एका सल्ल्यानं त्यांच्या आयुष्याचा रस्ता कायमचाच बदलला. त्यांनी अपॉइंटमेंट घेतली आणि मुलीला घेऊन ते त्या ऑफिसमध्ये गेले. ओकस प्रॉपर्टीज नावाचं ते ऑफिस होतं. 2013 मध्ये ती पहिल्यांदाच त्या माणसाला भेटत होती. तो डोळे बंद करून मंत्र पुटपुटत होता. त्यानंतर मुलाचा फोटो हातात घेतला आणि काही क्षणातच तो तिला म्हणाला, हा विवाह तुम्ही करा, तुमचा संसार खूप सुखाचा होईल. इतकंच नाही तर त्यानं एक धार्मिक विधी देखील सांगितला. विवाहानंतर मिरगावच्या ईशानेश्वर मंदिरात जाऊन तो विधी करा, पण सासरच्या लोकांना तिथे सोबत घेऊन जाऊ नका. त्यावेळी कुणालाही त्याच्या बोलण्यावर काहीच संशय आला नाही, कारण त्याच्या बोलण्यात एक वेगळंच वजन होतं आणि त्यांनी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता, म्हणजेच त्याला देव मानलं होतं. लग्न झालं. सुरुवातीला सगळंच ठीक चाललं होतं. लग्नानंतर 2 गोंडस मुलंही तिला झाली, पण काही काळानंतरच त्या मुलीच्या संसारात वाद सुरू झाले.
छोट्या छोट्या गोष्टींवरून नवरा बायकोंमध्ये भांडणं व्हायला लागली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आईवडिलांसोबत त्या ज्योतिषीकडे जाणं त्या मुलीचं सुरू झालं. तो प्रत्येक वेळी मंतरलेलं पाणी तिला प्यायला देत होता. काही औषधही देत होता. अंगारे, खडे, दोरे देत होता आणि सांगत होता, वेळ लागेल पण सगळं काही तुझ्या आयुष्यात ठीक होईल. पण खरंच काहीच ठीक होत नव्हतं. घरात भांडणं तशीच सुरू होते. आणि मग आला तो काळोखाचा दिवस, फेब्रुवारी 2020. ती तिच्या आईसोबत त्याच्या ऑफिसमध्ये पुन्हा एकदा गेली. पण त्या दिवशी त्यानं तिच्या आईला बाहेर बसायला सांगितलं आणि तिला आत एकटीलाच बोलवलं. त्या खोलीत फक्त ती आणि तोच होता. अचानक त्यानं तिचा हात धरला आणि तो तिला म्हणाला, मी अवतारी पुरुष आहे. मला त्रिकाळ ज्ञान आहे. तुझा घटस्फोट हा लिहिलेला आहे. तू मागील जन्माची अप्सरा आहेस. तसेच माझ्या नशिबात आता 2 विवाह आहेत. आता तू माझ्याशी लग्न कर. मी तुझा व तुझ्या मुलांचा व्यवस्थित सांभाळ करेन. हे ऐकून त्या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने त्याला आपल्यापासून जोराचं दूर लोटलं आणि स्पष्ट शब्दात त्याला नकार दिला. तुमचा आधीच विवाह झाला आहे. हे आता शक्य नाही, असं म्हणत ती तिथून निघून गेली. पण त्याची धमकी ऐकून, त्याची प्रसिद्धी पाहून ती कुणालाच काहीच म्हटली नाही. मुलांसाठी शांत राहणं तिनं तेव्हा योग्य समजले. पण तिच्या आयुष्याचं वादळ इथेच काही थांबलं नाही. 2021 मध्ये तिचा घटस्फोट खरंच झाला आणि ती आता पूर्णपणे एकटी पडली. तसेच 2 लहान मुलांची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. पण यावेळी ती त्या बाबांकडे गेलीच नाही. ती स्वतःला सावरण्यासाठी, काही परीक्षा देण्याच्या तयारीसाठी ती दिल्लीला अभ्यासासाठी गेली. पण तरीही तिच्या मनात असुरक्षितता, भीती आणि मुलांच्या भविष्याची चिंता वाढतच होती. तिनं तिच्यासोबत घडलेला हा प्रकार, तो महाराज तिला काय काय म्हटला, हे काहीच आपल्या आईवडिलांना किंवा जवळच्या व्यक्तींना कुणालाच सांगितलं नव्हतं. त्यामुळे मुलीची चिंता वाटणाऱ्या आईवडिलांनी पुन्हा एकदा तिला त्याच माणसाकडे नाशिकला नेलं. त्यावेळी त्याने तसं काहीच केलं नाही. उलट त्या काळात तो स्वतः तिला फोन करून तिची विचारपूस करू लागला. मे 2022 मध्ये त्याचा फोन तिला आला. तुझ्या भविष्याबद्दल, म्हणजेच तुझ्या मुलांबद्दल एक महत्त्वाचं बोलायचं आहे, ऑफिसमध्ये ये म्हणाला. ती एकटीच गेली आणि तिथं त्यानं पुन्हा आपला खरा चेहरा तिला दाखवला. मी तुझ्याशी आता लग्न करणार आहे. तुझ्या मुलांचा सांभाळ करणार आहे. पण माझं ऐकलं नाहीस तर तुझ्यावर आणि तुझ्या मुलांवर मोठ्यातली मोठं संकट येईल. देवाचा कोप होईल. या धमकीनं ती पूर्णपणे हादरली. तिच्या मनात फक्त एकच भीती होती, माझ्या मुलांचं काही वाईट होईल. आणि त्या भीतीचा फायदा घेत त्यानं तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. ती विरोध करत होती, पण भीतीनं तिचा आवाज मात्र दाबला गेला. यानंतर हे सगळं वारंवार तिच्यासोबत घडतच राहिलं. तो तिला फोन करून बोलवायचा, कधी विधीच्या नावाखाली तर कधी मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या नावाखाली. तिला मंतरलेलं पाणी तो पिण्यास द्यायचा. नंतर काही पदार्थ प्रसाद म्हणून खायला तिला द्यायचा आणि मग तिच्या मनाविरुद्ध तिचं शोषण करायचा. ती प्रत्येक वेळी गप्प राहायची, कारण तिच्या मनात त्यानं इतकी भीती निर्माण केली होती की तिला वाटायचं, जर मी काही बोलले, जर मी कुणाला काही सांगितलं तर माझ्या मुलांचं नुकसान होईल, त्यांच्यावर संकट येईल. आणि तेव्हाच एक दिवस तिला कळलं की ती त्या खरातपासून गर्भवती आहे. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती घाबरून त्याच्याकडे गेली. आपण गरोदर असल्याचं तिनं त्याला सांगितलं. त्यानं तिला काही गोळ्या दिल्या आणि त्याच्या समोरच खायला सांगितल्या. त्यानंतर तिला रक्तस्राव सुरू झाला आणि तिचा गर्भपात झाला. त्या क्षणी तिचं मन, तिचं आयुष्य सगळं काही तुटून पडलं. पण तिचं दुःख अजूनही संपलं नव्हतं.
30 ऑक्टोबर 2024 रोजी त्याचा पुन्हा तिला फोन आला. तुझ्या आईवडिलांचे आणि भावाचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो मला पाठव. ती अजूनही त्याच्या प्रभावाखाली होती. तिनं सगळं काही त्याच्या बोलण्यावर त्याला पाठवलं. काही वेळाने OTP आला. त्याने सांगितलं OTP सांग आणि तिने लगेच सांगितला. आणि पुन्हा एकदा तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिची आर्थिक फसवणूक करण्यात आली. इतकंच नाही तर दिव्य जडीबुटीच्या नावाखाली तिच्याकडून पैसेही उकळले गेले. पण तरीही ती शांत राहिली आणि तो सगळा अत्याचार ती सहन करत राहिली. आणि मग उजडला 18 मार्च 2026 एक बातमी प्रसिद्ध झाली. तिच्यासारख्या अनेक महिलांवर अशाच प्रकारे अत्याचार. ती बातमी वाचताना तिच्या डोळ्यांत अश्रू आले. तिच्या मनात एकच विचार आला की आता मी एकटी नाही. त्या नराधमाला शिक्षा व्हायला हवी. आणि त्या दिवशी पहिल्यांदाच तिने भीतीवर मात केली. तिने धैर्य एकवटलं आणि पोलीस ठाण्यात जाऊन खरात विरोधात तक्रार दाखल केली. इतक्या वर्षांपासून जी वेदना ती मनात दाबून ठेवत होती ती शेवटी बाहेर आलीच. आता तर राज्यभर सध्या अशोक खरात प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरूच आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे आणि धक्कादायक माहिती समोर येत असून समाजातही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार आता उघडकीस आला आहे. दाखल तक्रारींमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की संबंधित व्यक्ती विविध धार्मिक कारणे आणि विधींचा आधार घेत महिलांना विश्वासात घेत होता. त्यांच्या अडचणी, त्यांच्या वैयक्तिक समस्या आणि त्यांच्या भविष्याबाबतच्या चिंतेचा तो गैरफायदा घेत त्यांच्याशी अनुचित वर्तन केल्याचे त्याच्यावर आरोप आहेत. या तक्रारींमधून एकाच प्रकारची पद्धत वापरून महिलांना फसवले जात असल्याचेही आता समोर आले आहे. तसेच राज्यात सध्या चर्चेत असलेल्या या प्रकरणात आणखीन काही महत्त्वाची आणि धक्कादायक माहितीही समोर येत आहे. तपासातून असे संकेत मिळत आहेत की अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेते तसेच काही प्रसिद्ध व्यक्तीही या व्यक्तीच्या संपर्कात होते. भविष्य जाणून घेणे, वैयक्तिक अडचणींवर उपाय शोधणे किंवा धार्मिक विधी करण्याच्या निमित्ताने अनेक जण त्याच्याकडे जात असल्याचंही सांगितले जात आहे. तसेच नाशिक परिसरातील मिरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दुर्गम आणि जंगल भागात काही भक्तांना पूजाविधीसाठी बोलावले जात असल्याचीही माहिती आता समोर आलेली आहे. त्या ठिकाणी काहींना भीती दाखवून किंवा विचित्र धार्मिक कृतीच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेतले जात असल्याचे आरोपही काही तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. याशिवाय पाथर्डी, गवळाणे, सिन्नर, शिर्डी आणि ओझर परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणात सुरुवातीला काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर असल्याचीही माहिती होती. मात्र तपास जसजसा पुढे जात असताना अशा प्रकारच्या अधिक व्हिडिओंचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्यक्ती नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टशी संबंधित आहे. तो स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणून सादर करत असे. तसेच तो मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून त्याने आपल्या सेवा काळात विविध देशांचा दौरा केल्याचाही दावा केला जातो. विविध संस्कृती, परंपरा आणि धार्मिक पद्धतींचा अभ्यास केल्याचेही तो सांगत असे, ज्यामुळे अनेक लोक त्याच्या बोलण्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवत होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर काही मोठमोठे राजकीय नेते आणि मंत्रीही या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. आपण सगळ्यांनी फोटो बघितलेच असेल. यामुळे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. विरोधकांनी म्हटले आहे की खरातसोबत फोटो किंवा व्हिडिओत दिसणाऱ्या सर्व नेत्यांविरोधात कारवाई व्हावी. तपासात HIV चाचणीचा मुद्दाही समोर आलेला आहे. काहींनी सांगितले की या प्रकरणाशी संबंधित सर्वच लोकांची आरोग्य तपासणी करणे आता अत्यंत गरजेचं आहे. विधानसभेत या प्रकरणावर चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारला घेरले आणि सांगितले की व्हिडिओत दिसणाऱ्या सर्वांचेच मोबाईल CDR तपासले पाहिजेत आणि आरोग्य चाचण्या करून घ्याव्यात, नाहीतर त्यांनाही संसर्गाचा धोका आहे. तपासात असेही दिसून आले आहे की खरात स्वतःलाच देव म्हणून सादर करत होता आणि तो महिलांना फसवायचा. तो म्हणायचा की मी देव आहे, तुझं आयुष्य चांगलं करायचं असेल तर मला तुझं शुद्धीकरण करावं लागेल आणि या नावाखालीच महिलांना अत्यंत अशोभनीय पद्धतीनं फसवलं जात होतं. पत्रकार खेमनार यांनी सांगितले की संमोहन किंवा गुंगीचे औषध देऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचे अत्यंत घृणास्पद आणि अघोरी कृत्य त्याने केले आहे. तपासात असेही समोर आले आहे की खरात फक्त महिलांनाच नव्हे तर व्यावसायिक आणि पुरुषांनाही फसवायचा. एका व्यावसायिकाला धंद्यात तोटा झाल्यानंतर मार्गदर्शनासाठी खरातकडे गेल्यावर त्याने त्याला खोटी रत्न विकली. एक रत्न 3.5 लाखांना आणि दुसरे रत्न 2 लाखांना. नंतर ही रत्न खोटी असल्याचे त्यांना समजले. याशिवाय खरात स्त्री पुरुषांमध्ये जबरदस्तीनं संबंध प्रस्थापित करायचा. एका बड्या उद्योजकाला दुसऱ्या महिलेशी संबंध जुळवून दिले आणि नंतर ती महिला गर्भवती असल्याचे खोटं सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून 20 कोटी रुपयांची फसवणूक केली, असा आरोपही खेमनार यांनी अशोक खरातवर केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पुढील काळात आणखीन खुलासे होण्याची शक्यता आहे. समाजाने आणि तपास यंत्रणांनी याकडे गंभीरपणे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणाकडे तथ्यावर आधारित आणि जबाबदारीनं पाहणे खूप गरजेचं आहे. तसेच अशा प्रकारांबाबत समाजात जागरूकता निर्माण करणंही महत्त्वाचं आहे. ही कथा केवळ एका मुलीची नाही, ही कथा आहे त्या प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक व्यक्तीची ज्यांच्यावर विश्वास, प्रेम आणि श्रद्धेच्या आड अत्याचार झाला. या कथेतून एकच संदेश स्पष्ट होतो: भीती, दबाव आणि फसवणुकीच्या आड आपले जीवन, आपली स्वाभिमान आणि आपल्या मुलांचे भविष्य नष्ट होऊ देऊ नका. आपण विश्वास ठेवतो ते देव, गुरु किंवा ज्योतिषी असले तरीही जर तो विश्वास आपल्याला त्रास देत असेल, भय निर्माण करत असेल किंवा आपली मर्जी नाकारत असेल तर त्याला विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. भीतीनं गप्प राहणं म्हणजे आपल्याच हक्काचा ताबा सोडणे. ही घटना आपल्याला शिकवते: भीतीवर मात करा, आपला आवाज उठवा, न्यायासाठी उभे राहा. आपल्या हृदयातील धैर्य आणि आत्मसन्मानाची ताकद आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाते. भीतीमुळे झाकलेले डोळे उघडा, सत्य पहा आणि आपल्या न्यायासाठी स्वतः लढा. कधीही विसरू नका, जो आवाज उठवतो, जो भीतीला सामोरे जातो, तोच खरा आपल्या आयुष्याचा विजेता आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी: देवावर विश्वास ठेवणं अजिबात चुकीचं नाही, पण एखाद्या माणसाला देव मानणं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. आता मला सांगा, चूक फक्त त्या अशोक खरातची होती की त्याच्याकडे जाणाऱ्या त्या महिलांचीही होती? खरात सारख्या अशा व्यक्तीला काय शिक्षा मिळावी? खाली कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच लिहायचं विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा भोंदू बाबाला बळी पडू नका. बाकी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कॉमेंटमध्ये लिहा. स्वतःची काळजी घ्या
आणि सतर्क रहा. धन्यवाद.